नागपूरच्या मध्यभागात दाटवस्तीमध्ये असलेला 200 वर्ष जुना हा नाईक तलाव, या तलावामुळे दुर्गंधी, डासांचा त्रास, तलावात पाणकांदा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने यामुळे होणाऱ्या रोगराईचा सामना येथील परिसरात राहणाऱ्या नागरिकांना करावा लागत आहे। समस्या तो यहाँ काफ़ी वर्षों से है, लेकिन जब से ये सौंदर्यीकरण का जो कार्य हो रहा है, यहाँ पर इतनी बदबू आती है कि कोई भी कर्मचारी यहाँ आम नागरिक यहाँ रुक नहीं सकता है। मच्छरों का आतंक इतना खतरनाक है, नए नए कीड़े हैं, किसी को डेंगू की शिकायत है, मच्छर के साथ में और बहुत से अन्य ऐसे जीव है जिनको मनुष्य को काटने से जिनके हाथ पर ऐसे फुंसी वाले जो आ रहे हैं, इसकी सबसे ज़्यादा समस्या यहाँ हो रही है। यहाँ के आमदार आदरणीय प्रवीण जी डटके, जिनको एक डेपुटेशन दिया गया है यहाँ के नागरिकों के माध्यम से, और उनको बोला गया है कि ये समस्या जल्द से जल्द दूर की जाए एवं जो सीवर लाइन की जो प्रॉब्लम है वो भी की जाए, क्योंकि बारिश का पानी अगर 15 से 20 मिनट यहाँ गिरता है तो पूरी लाइन यहाँ भर जाती है। इसका वीडियो भी हमने यहाँ के विधायक आदरणीय प्रवीण जी डटके को दिया है। गेल्या 2023 पासून महापालिका आणि केंद्र सरकारच्या अमृत योजनेचा टप्पा 2 अंतर्गत या नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पात तलावाचा सौंदर्यीकरणासाठी सादर करावयाचा प्रस्तावित कामाचा आढावा मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी शनिवारी घेतला। या योजनेअंतर्गत टप्पा 1 मध्ये झालेल्या कामाची पाहणी केली। नाईक तलाव पुनर्जीवन प्रकल्पाचे 2 टप्प्यात काम होत असून यापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे। यात नाईक तलावातील गाळ काढणे, तलावाचे खोलीकरण तसेच संरक्षण भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले। दुसऱ्या टप्प्याचे काम प्रस्तावित असून या तलावाच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे। या टप्प्यात पादचारी मार्ग तयार करणे, विद्युत व्यवस्था उभारणे, संरक्षण भिंत बांधणे, हिरवळ तयार करणे, त्याचप्रमाणे पाझर तलावाचा स्त्रोत्राबाबत सर्वेक्षण करण्याचे काम होणार आहे। या पाहणी दरम्यान व्हीएनआयटी संस्थेचे डॉक्टर अविनाश वासुदेवन यांनी नाईक तलावात येणाऱ्या संभाव्य पाझर स्तोत्राबाबत सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले। यावेळी आयुक्तांनी पाझर स्तोत्राबाबत व्हीएनआयटी संस्थेला विस्तृत सर्वेक्षण करण्याबाबत निर्देश दिले। शिवाय पावसाळा सुरू होताच नाईक तलावामधील पाणकांदा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले। नाईक तलावामधील पाझर पाण्याचे स्त्रोताबाबत सर्वेक्षण करून त्यावरील उपाययोजनाबाबत मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्याशी चर्चा केली। दटके यांनी त्यावर उपाययोजनेकरिता लखनौ येथील संस्थेची मदत घेण्याची सूचना आयुक्तांना केली आहे। नाईक तलाव कमीत कमी 200 वर्ष जुना आहे आणि गेल्या 2023 पासून नागपूर महानगरपालिका आणि अमृत योजनेच्या अंतर्गत या तलावाच्या सौंदर्यीकरणाकरता 11.5 कोटी रुपये नागपूर महानगरपालिकेने दिले। गडकरी साहेबांच्या अमृत योजनेच्या आणि CSR फंडातून पण याला पैसे मिळाले। त्याचा एक अर्धा भाग या तलावाचा झालेला आहे। तलावामध्ये रिटनिंग वॉल झाली आहे, त्याचा गाळ काढण्यात आलेला आहे आणि अनेक काही मोठ्या समस्या आहेत की याच्यामध्ये पुन्हाहून पाणी आतमधून येत आहे, तर त्याला कसं निचरा करता येईल आणि याच्या उरलेलं जे सौंदर्यीकरण आहे ते कसं पूर्ण करता येईल, त्यासाठी आज नागपूर